आकाशातील प्रकाश म्हणजे कृष्ण, दिव्यातील ज्योत म्हणजे कृष्ण, अन्नाचा आस्वाद म्हणजे कृष्ण, पाना फुलांचा रंग सुगंध म्हणजे कृष्ण, संगीतातला सूर म्हणजे कृष्ण, डोळ्यातील दृष्टी म्हणजे कृष्ण, हृदयाचा ठोका म्हणजेच कृष्ण, आपल्या शरीरातला आत्मा म्हणजेच कृष्ण, सगळ्यांमध्ये असून सगळ्यातून मुक्त राहणाराही कृष्णच, आणि सगळ्यातच असून कशातच न दिसणाराही आपला कृष्णच. हरे कृष्ण. तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या कृष्णमय शुभेच्छा. आजचा आपला व्हिडिओ खूप खास असणार, कारण आज आपण श्री कृष्णांच्या दैवी आगमनाबद्दलच्या खूप सुंदर गोष्टी डिस्कस करणार आहोत. श्री कृष्णांचा जन्म रोहिणी नक्षत्राच्या प्रभावात झाला होता. रोहिणी नक्षत्र हे आपल्या भारतीय ज्योतिषशास्त्रातील चौथं नक्षत्र आहे. ते नक्षत्र खूप शुभ मानलं जात असून त्याचे मुख्य देवता हे आपले ब्रह्मदेव आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की देवकी आणि वसुदेव हेच कृष्णांचे खरे माता पिता आहेत व कृष्णांनी एका बंदी गृहात जन्म घेतला आहे. पण त्याच्या मागची लीला खूप कमी जणांना माहिती, जी आज आपण उलगडणार. श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, त्यांनी घडवलेली प्रत्येक लीला, त्यांचा जन्म, त्यांचं आगमन आणि त्यांच्या सर्व काही लीला ह्या दैवी व अलौकिक असतात. आपल्या सामान्य माणसासारख्या सामान्य नसतात. म्हणूनच त्यांनी गीतेत सांगितलंय, जन्म कर्म च मे दिव्यम, म्हणजे माझे जन्म आणि माझे कर्म, माझ्या लीला, माझा जन्म, माझं आगमन सगळं काही दिव्य आहे, दैवी आहे, अलौकिक आहे. चारही दिशांमध्ये सुख समृद्धी नांदली होती. पक्षी प्राणी नाचत होते, गात होते. नद्या पाण्याने ओसांडून वाहत होते. फुलं पानं त्यांचा मधुर सुगंध सगळीकडे पसरवत होते. सगळे खूप आनंदात होते. जणू काही सगळ्यांना ठाऊक होतं की आता आपल्याला आपल्या श्रीकृष्णांचं स्वागत करायचं. भगवान श्री विष्णू देवकी आणि वसुदेव यांच्या समोर प्रकट झाले व त्यांना प्रथम दर्शन दिले. त्यांना सांगितलं की मी आता तुमच्या पोटी जन्म घेणार. आणि त्या क्षणी देवकीच्या पुढ्यात बाळकृष्णाने जन्म घेतला. बाळकृष्णांना 4 हात होते. अजूनही ते विष्णूच होते. त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा व कमळाचे पुष्प होते. त्यांच्या गळ्यात कौस्तुभमणीचा हार होता. त्यांच्या हातांवर आणि पायांवर श्रीवात्स मुद्रेचा ठसा होता. असे आपले भगवान श्री कृष्ण आता जन्माला आले. त्यांचं आगमन झालं. जेव्हा वसुदेवांनी बाळकृष्णांकडे पाहिलं तेव्हा त्यांना ठाऊक होतं की आता त्यांना काय करायचं. श्री कृष्णांनी म्हणजेच विष्णूंनी त्यांना सांगितलं होतं की ज्या क्षणी माझा जन्म होईल त्या क्षणी गोकुळात यशोदेच्या पोटी एक लेक जन्माला येईल आणि तुम्हाला मला घेऊन लगेच गोकुळात जायचंय व यशोदेच्या पोटी जी लेक जन्माला आली आहे तिला घेऊन मथुरेत यायचं आणि मला गोकुळात ठेवायचंय. ही सगळी लीला आपल्या श्रीकृष्णांचीच तर होती, कारण यशोदेच्या पोटी ज्या लेकीने जन्म घेतला होता तिचं नाव योगमाया होतं. आता योगमाया म्हणजे कोण? तर योगमाया म्हणजे श्रीकृष्णांची मोठी बहीण आणि स्वयं दुर्गेचं रूप. अशा योगमायेला वसुदेवांनी मथुरेत आणलं व श्रीकृष्णांना गोकुळात ठेवलं यशोदेकडे. जेव्हा योगमाया मथुरेत आली तेव्हाच कंसाला कळलं होतं की वसुदेव आणि देवकीला आता 8वा पुत्र झालेला आहे. तो लगबगीने तिकडे आला. त्यांचं बाळ हातात घेतलं व ठरवलं की आता त्याच्या मृत्यूचा जो कारणीभूत आहे त्याचाच आता मृत्यू करायचा. जेव्हा त्याने ते बाळ हातात घेतलं त्या क्षणी ते बाळ त्याच्या हातातलं निसटलं व त्याचं एका देवीत रूपांतर झालं. त्या देवीला 8 हात होते, साक्षात ती दुर्गाच. आणि त्या देवीने त्याला आश्वासन करून सांगितलं की हे बघ कंसा, तुझा मृत्यू हा अटल आहे आणि तुझा मृत्यू जो घडवणार आहे तो आता सुखरूप आणि सुरक्षित आहे. एवढंच तिने सांगितलं आणि ती अदृश्य झाली. जेव्हा वसुदेव श्रीकृष्णांना घेऊन गोकुळात जायचं ठरवतात तेव्हा जे काही घडतं ती सगळ्यात सुंदर व सगळ्यात अलौकिक लीला आहे कृष्णांची.
जेव्हा वसुदेव ठरवतात की आता आपल्याला बाळकृष्णांना घेऊन गोकुळात जायचंय, तेव्हा त्यांचं मन खूप घाबरतं. ते त्यांच्या हातांकडे बघतात आणि त्यांना कळतं की कंसाने त्यांच्या हातात साखळ्या बांधून ठेवल्या. पण ज्या क्षणी त्यांच्या डोक्यात हा विचार येतो, त्या क्षणी त्या साखळ्या तुटून पडतात आणि त्या क्षणी त्या लगबगीने श्रीकृष्णांना एका टोपलीत ठेवून वसुदेव त्यांच्या डोक्यावर घेऊन पुढे चालू लागतात. जसं ते बंदीगृहाच्या बाहेर पडतात तसं त्यांना कळतं की आता कंसाचे रक्षक सुद्धा इकडे असतील, जे आपल्याला जाऊ देणार नाही. पण जेव्हा त्यांची नजर तिथल्या रक्षकांवर जाते तेव्हा त्यांना कळतं की ते सगळे रक्षक गाढ झोपी गेलेली असतात. एवढंच नाही तर कंसाने महालाच्या बाहेर 12 ते 20 सिंह ठेवले होते आणि मगरी सुद्धा ठेवल्या होत्या. का तर कोणीही देवकी आणि वसुदेवाच्या बाळाला घेऊन कुठेही जाऊ शकू नये म्हणून. पण ते सगळे सिंह झोपी गेले होते, मगरी सुद्धा मरून गेल्या होत्या. कोणालाही भान नव्हतं की आता नक्की होणार काय. त्या गर्भगृहाच्या आणि बंदीगृहाच्या बाहेर कोणालाच काहीच खबर नव्हती की आता नक्की श्रीकृष्ण कुठली लीला रचणार. जेव्हा वसुदेव श्रीकृष्णांना घेऊन पुढे चालत राहतात तेव्हा त्यांना कळतं की पाऊस खूप खूप पडतो. आता मेघांनाही आनंद झाला होता कारण त्यांचा श्याम आला होता. पण ते कसलीही फिकीर न करता पुढे चालत राहतात आणि जेव्हा ते यमुनेच्या किनारी येऊन पोहोचतात तेव्हा त्यांना कळतं की आता ते पुढे जाऊ शकत नाहीत, कारण यमुना ओसांडून वाहत होती, मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या. तर हे सगळं ओलांडून कसं जाणार, कसं पोहोचणार गोकुळापर्यंत, हा विचार करताच यमुना वाट करून देते वसुदेवांना. पाऊस असल्यामुळे श्री अनंत शेषनाग येतात, कृष्णांना व वसुदेवांना झाकतात त्यांना पाऊस लागू नये म्हणून आणि त्यांना सुखरूप गोकुळापर्यंत पोहोचवतात. अनंत शेषनाग म्हणजे स्वयं बलराम, कृष्णांचे मोठे भाऊ. ते स्वयं स्वतः त्यांच्या स्वागतासाठी येतात आणि त्यांना गोकुळापर्यंत पोहोचवतात. ही सगळी सुंदर लीला आपल्या श्रीकृष्णांनीच रचलेली आहे. ह्यातून आपल्याला कळतं की कृष्णांची कृपा ही सगळ्यात मोठी आहे. पूर्ण विश्वात तुमच्या कृपेपेक्षा मोठं काहीच नाही. कुठलाही अडथळा, कुठलीही अडचण त्यांच्या कृपेपेक्षा मोठी नाही. मग अगदी तुमच्या मार्गावर कितीही दुष्ट रक्षक असू देत, सिंह असू देत, पूर आलेला असू देत, किंवा अगदी कुठलाही मोठ्यातला मोठा अडथळा जरी असला तरी तो कृष्णाच्या कृपेपेक्षा मोठा नक्कीच नाही. कृष्ण तुम्हाला स्वतःकडे घेऊन जातो. त्यांनी त्यांचा हात आपल्याला दिलेला असतो, आपल्याला फक्त तो हात पकडून पुढे चालत राहायचं विश्वासाने आणि श्रद्धेने, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भक्तीने. द्रौपदीचा सखा तर मीराबाईचा प्रियतम, यशोदेचा पुत्र तर प्रद्युम्नाचा पिता, अर्जुनाचा गुरु तर सुदामाचा मित्र, माता रुक्मिणींचा पती तर श्रीमती राधाराणींचा परमात्मा. सगळ्यांच्या आयुष्यात सगळ्या रूपांमध्ये असणारा हाच आपला कृष्ण. तुम्ही त्याला ज्या नावाने हाक माराल त्या रूपात धावून येणारा हाच आपला कृष्ण. तुमच्या एका हाकेची वाट पाहणारा हाच आपला परमेश्वर. तर ह्या जन्माष्टमीला आपण आपल्या मनातल्या कृष्णांना जागृत करूया. एकदा त्यांना प्रेमाने हाक तर मारून बघूया, एकदा त्यांना भक्तीने बोलून तर बघूया, आणि एकदा काय आपण त्यांना भक्तीने प्रेमाने बोलवलं तर आपले कृष्ण कुठल्याही रूपात आपल्याकडे धावून येतात. ह्या जन्माष्टमीला प्रत्येकामध्ये आपण कृष्ण बघूया आणि प्रत्येकातला कृष्ण जागृत करू. कायम भगवद्गीता वाचत राहूया, कायम आपल्या कृष्णांचं नाव जपत राहूया, कायम आनंदी राहूया आणि कायम कृष्ण भक्तीत राहूया. हरे कृष्ण, हरी बोल.